नमस्ते मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेहमान या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सोमा ड्रायव्हर तडफ यांचा लखन आणि त्याच्या जोडीला पळाला खेड नांदगिरीचा येडा काढतोस. मित्रांनो, या गाडीने एक नंबर पटकावलेला आहे. दादा नमस्ते. नमस्ते सोमा भाऊ, काय सांगाल आजचा आनंद कसा आहे? पुन्हा एकदा सोमा ड्रायव्हर तडफ हे नाव ट्रेंडिंगला आलेलं दिसतंय. पुन्हा एकदा काय सांगाल? आज सुंदर अशी गाडी पडली. काढतोसवर गटाला तर गाडी आमची कडूनच पडली. काढतोसवर किती गट क्रमांक किती तुमचा? गट क्रमांक 47 मध्ये पडली आणि सीमेला मला वाटते 6व्या सीमेला 2 नंबर तासानं गाडी पडली. सुंदर अशी गाडीला स्पीड लागलं होतं. दोन्ही पण बैल आपले काढतोस पण कडच आहे आणि लक्कम पण कडच आहे. दोन्ही खाली बैल आपला त्याचा काही विषय नाही. आणि महत्वाचं म्हणजे काढतोस बघितलं तर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काढतोस केवढंच आहे. पण स्पीड काढतोसला आमची काढतोस लखन सुंदर अशी गाडी तिन्ही फेर गाडी पडली. गट सेमी फायनल बरं कडनच पडली. नाही सीमेला आमची गाडी 2 नंबर तासा पडली आणि फायनलला 7 नंबर तासा गाडी पडली. 7 नंबर तासावरून पळून 1 नंबर केला. हा 1 नंबर केला. काय पायरा कसं काय केला लखनचा आणि काढतोसचा? काढतोसचा त्यांचा येत होतं फोन, पण आता बैलाचं थोडंसं नियोजन चाललं होतं. त्यामुळं गोटूला फोन आला त्यांचा की कालच्या मैदान नाही का परवा दिवशी पुण्यात मैदान झालं लांगरडील. त्यानंतर की गोटू म्हणला ते आपल्याला पायरा आलाय आपण करूया. तर गोटू सेट म्हणलं 100% चला फिक्स करून टाकूया, आपण पुण्यात गाडी 100% हाणूया. बरं आणि येडा काढतोस विषय त्यालाच का सिलेक्ट केला? त्याचा पळ आम्ही ते 2-3 मैदान म्हणजे असा बघितला बैल. बरोडच्या पण मैदानात ते खोंड बघितला, लय स्पीड खोंडाला. त्यामुळे आपल्याला पण थोडासा विश्वास लागतो की आपण हे वासरू घेतल्यानंतर आपण गाडी राहील का नाही राहील ह्या विश्वासावर मी ते वासरू आम्ही फिक्स केलं आणि त्याच्यावर आम्ही गाडी आज पळलो. त्याचं नाव पण येडा काढतोस. काय येडा काढतोस म्हणजे येडा काढतोस गतच त्याचं नाव पण येत ती पळतोय पण तसाच 100% तसा पळतोय. ती नावासारखं ती 100% श्रेय कमावतोय आपल्याला. बरोबर. आणि तो कुठला आहे प्रॉपर मालकांचं नाव काय येडा काढतोसच्या? ती काढतोस दायरीच आहे आणि त्या मालकांचं नाव मला वाटतं दायगुडे पाटील. डॉक्टर दायगुडे पाटील. बरं. आणि त्याचबरोबर आता तू गेला मला वाटतं काय गेल्या ती गडबड असल्यामुळं. बरं ठीक आहे. आणि ह्याचं लखनच्या मालकाचं नाव काय? लखन कोणाकडे असतो काय त्याच्याविषयी माहिती? लखनची खरेदी आम्ही संभाजीनगरवरूनच केली होती. बरं. लखन घेतला होता संपत शेठ गाडगे, गणपत शेठ गाडगे आणि आम्ही. आम्ही खरेदी करून संपत शेठला खरेदी ही बैल काका तुम्ही घ्या 100%, माझा विश्वास आहे ही तुम्हाला बैल घ्यायला लागतोय. 100% त्यांना पण आपलं शब्द काकांना पाळलं आणि बैल घेतला. आणि आज तर तुम्हाला सगळ्यांना माहिती बैल कसा पळतोय काय नाही. सोमा भाऊ, तुम्ही रेकॉर्ड केलेले आहे सलग 14 मैदानामध्ये 1 नंबर केलेले आहेत, बरोबर का नाही? गाडी चालवून गुलालच पात्र राहिलेलं आहे फायनलमध्ये 14 मैदान. तर काय ते दिवस आणि कुठेतरी मग तरी दुखापत झाली, बॅड पॅच चालू झालं, काय सांगाल त्याच्याविषयी? थोडंसं ते मैदान बाबा होता माझ्याकडे तेव्हा गाडी म्हणजे चांगलीच पळत होती. म्हणजे आपला तेव्हा इतिहास घडलाच होता आणि आपण घडावला पण. कसं थोडंसं बॅड लेग पण असतं थोडंफार. तेव्हा पण माझ्या पायाला हातापायाला इजा झाली. त्यानंतर मी 2-3 महिन्यांवर रिक्स घेतली. रिक्स घेतल्यानंतर परत मग मी ही बैलगाडीचं चालू केलं. कारण हाताचं थोडंसं ऑपरेशन झाल्यामुळे मला थोडंसं हाताला म्हणजे इजा होत होती गाडी हाणताना बिनताना. त्यामुळे 2 महिने मी आराम केला होता आणि परत मी आता गाडी हाणायला सुरुवात केली. गाडी हाणायला. आणि आज जॉकी कोण होतं गाडी? अण्णा ड्रायव्हर यवतचा. अण्णाला का बसवलं तुम्ही एवढं? अण्णाचं कसं मला एवढा विश्वास आहे की आपण शब्द आपण अण्णाला दिला अण्णा कधीच खाली पडून देणार नाही हे मला माहिती होतं. आणि आपल्याला मला पण त्याचं माहिती आहे हाणणं बिन्न कसं आहे अण्णाचं ते मला माहिती आहे. अण्णा असो छोटा असो सगळे ड्रायव्हर लोक म्हणजे आपल्याला एवढी किंमत देतात ना, त्यांची पण आपण किंमत राखली पाहिजे, आपली पण त्यांना किंमत राखली पाहिजे. आल्यानंतरच अण्णाला म्हणलं की आम्हाला आज मी मैदानात आलो, मला 1 नंबर पाहिजे. आल्याच स्टार्टलाच आणि अण्णाने 1 नंबर करून दाखवला. लखन कुठल्या मैदानात राहिला इथं मागं? आता ह्याच्या मागच्या मैदानात बरोडला मला वाटतं 3 का 4 नंबर केला, 2 नंबर केला. त्याच्या मागे परत ह्याच्यात आंग्रेवाडीत मुळशीवाडीत 1 नंबर केला बाजीराव त्यानं. बस लक्षाने जिथे 1 केला ना तिथं आम्ही 2 सचिनची गाडी लक्षाची गाडी पडली ना बरोडला, तिथं आम्ही 2 नंबर केला. म्हणजे लॅनंतर गेला थोडासा टाकाटाकीत आमचा निकाल झाला. गाडी आमची चांगली पडली, त्याचा विषय नाही. गाडी पडली पाळणार 100%. आपण नियोजन केल्यानंतर तुम्हाला माहित आहे नियोजन केल्यानंतर ह्याच्या पण मागं लय श्रेय असतं नियोजनाच्या पण पाठीमागं. त्यामुळे 100% गाडी पाळणार. आगामी काय नियोजन असेल कुठल्या मैदानात? आता मला वाटतं 14 तारखेला. 14 तारखेला 100% कुठल्या मैदानात? 14 तारखेला चौदरवाडी फलटण. चौदरवाडी फलटण. हा तिथं पण गाडी 100%
राहण्याचं गुलाला कपाळाला गुलाल लावायचं प्रत्येक गुलाला करायचे हे काम 100% आम्ही 100% करणार. चालतंय. फक्त अण्णा ड्रायव्हरला हे आजचं श्रेय कोणाला? सोमा ड्रायव्हर, अण्णा ड्रायव्हरला. बरं, छोट्या ड्रायव्हरला. बरं, माळेगावचे. चालतंय. तुम्ही असंच कायम आनंदी राहा, गुलालात राहा आणि असंच कायम एक नंबर करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.